या मराठी उद्योजकाने सायकलच्या दुकानापासून उभा केला हजारो कोटींचा व्यवसाय। नमस्कार मित्रांनो, मी ओमी कदम। तुम्ही बघताय 21 दिवस 21 मराठी उद्योजक। दिवस 18वा ही गोष्ट आहे मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची। त्यांचा जन्म 20 जून 1869 रोजी बेळगावात झाला। 1888 साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू करून व्यावसायिक क्षेत्रात पहिले पाऊल टाकले। पुढे 1910 साली औंध संस्थानाकडून किर्लोस्करांना महाराष्ट्रामध्ये 32 एकर नापीक जमीन आणि काम सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांचं कर्ज मिळालं। अशा मारणावर लक्ष्मणरावांनी 25 कर्मचाऱ्यांसोबत कारखाना उभारला आणि त्याला नाव दिलं किर्लोस्करवाडी। शेतीसाठी लागणारे नांगर, मोटर, रहाट, चरक इत्यादी वस्तूंचे उत्पादन त्या कारखान्यात सुरू झालं। 1920 नंतर त्यांनी बँगलोर, पुणे, मध्य प्रदेश अशा ठिकाणी आपली औद्योगिक युनिटची स्थापना केली। यामधून शेतीसाठी लागणारे हातपंप, लहान मोठे यांत्रिक पंप, लेथ मशीन इत्यादींची निर्मिती होऊ लागली। पुढे किर्लोस्कर इतके यशस्वी झाले की लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे कौतुक केले। विशाल औद्योगिक साम्राज्य उभे करत भारतीय शेतीला एक नवीन दिशा देऊन लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी 26 सप्टेंबर